मुंबईत 11 मे ते 9 जून पर्यंत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। निश्चितच त्या मुंबई पोलिसांनी हे आदेश दिलेले आहेत। रॉकेट उडवण्यास देखील आता बंदी घालण्यात आलेली आहे। 11 मे ते 9 जून पर्यंत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। रॉकेट उडवण्यावर देखील बंदी घातल्याची माहिती समोर येते। मुंबई पोलिसांनी हे महत्त्वाचे आदेश जारी केले। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे। तर मुंबईत 11 मे ते 9 जून पर्यंत फटाके फोडण्यास बंदी आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेश। नेमकं काय? मुंबई पोलिसांकडून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती पाहता मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कुठली अफरातफरी किंवा कुठली अफवा पसरवली जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा आदेश पारित केलेला आहे। आणि हा आदेश अशा प्रकारचा आहे की दिनांक 11 मे 2025 ते 9 जून 2025 या दरम्यान बृहन्मुंबई मध्ये कुठल्याही प्रकारचे फटाके रॉकेट्स उडवता येणार नाही आणि हे सर्व नियम हे 9 जून पासूनच लागू करण्यात आलेले आहेत। मात्र याची अंमलबजावणी आता आपल्याला 11 मे पासून होताना दिसणार आहे। मुंबईतल्या कुठल्याही परिसरात कुठल्याही नागरिकाला जर कुठलाही कार्यक्रम त्याचा असेल किंवा कुठलेही सामाजिक कार्यक्रम असेल किंवा कुठला उत्सव असेल अशा ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। रॉकेट सुद्धा उडवता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, पाकिस्तानकडून जे काही हल्ले आपल्यावर होत आहेत त्याला अनुसरून भारतातल्या सगळ्याच मोठमोठ्या शहरांमध्ये हे खबरदारीचे उपाय केले जात आहेत आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये जी नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलेली आहे, सायबर अटॅक ज्या शहरावर केले जात आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो, या सगळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपली कंबर कसलेली आहे आणि सदरचे आदेश हे पारित केलेले आहे। याची कठोर अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून केली जाणार आहे। निश्चितच धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी।